आणि त्याला जर समोरच्या सदस्यांनी प्रश्नाचा भडीमार करून जर भांडावून सोडला असेल तर सभागृहातला सिनियर मंत्री त्याच्या मदतीला त्याच्या संमतीने जाऊ शकतो, न पेक्षा त्याच्या खात्यामध्ये दुसऱ्या मंत्र्याला हस्तक्षेप सुद्धा करता येत नाही, उत्तर सुद्धा देता येत नाही। ही प्रथा अनेक वर्षांपासून या सभागृहाची आहे। आणि म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांना परवानगी देत असताना ते जर या प्रिमायसेस मध्ये नसतील, चेंबर मध्ये नसतील, विधिमंडळाच्या आवारामध्ये नसतील तर जरूर परवानगी द्या, न पेक्षा ते जर इथे असतील तर संबंधित मंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे असं आपण अध्यक्ष म्हणून निर्देश द्यावे असा माझा आग्रह आहे। ठीक आहे। सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा आता उपस्थित केला त्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे आपण म्हणालेली बाब अत्यंत सत्य आहे की संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं, पण संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार आपल्या सगळ्यांना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारीची संकल्पनेची कल्पना आहे। तसं असल्यामुळे नियमानुसार इतर मंत्र्यांना उत्तर देण्यापासून मी काय थांबवू शकणार नाही। एक नंबर 2, उत्तर देत असताना केवळ आपण एक्सटेम्पो उत्तर देत नसतो, त्या संदर्भातलं ब्रीफिंग घेत असतो, ब्रीफिंग घेतल्यानंतर जबाबदारीपूर्वक उत्तर देत असतो। त्यामुळे एखाद्या खात्याचं जर का भार, उत्तर द्यायचा भार जर एखाद्या मंत्र्याकडे सुपूर्द केला असेल आपण, तर त्या मंत्र्यांनी ब्रीफिंग घेऊन अधिक प्रभावशाली उत्तर देणं जर शक्य होणार असेल तर मला वाटतं या गोष्टीत कुठची अडचण नाहीये। त्यामुळे आपण आता पुढे जाऊया। चला आता झालं ना आपण रुलिंग त्याबद्दल काही आमचं कोणाचं काही दुमत असण्याचं कारण आहे अध्यक्ष महोदय। शेवट त्या स्थानी